नमस्कार मित्रांनो, आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे यूट्यूबला. तर आपल्याकडे पल्सर गाड्या आलेल्या आहेत 150 सीसी DTSIचे. तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचं इंडिकेटर आणि वायरिंग, इंडिकेटरचं बटन दाबले की असे ब्लिंक होते बघा. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. असे ब्लिंकिंग होते. त्यासाठी आपण याचे पूर्ण हार्नेस वायरिंग चेक करणार आणि आपण सुद्धा सर्व्हिसिंगच्या टाइमला ह्याचं वायरिंग वगैरे चेक केलं होतं, पण त्याचा प्रॉब्लेम काय वरच्यावर निघालेला नाही आहे. तर यासाठी कस्टमरचे आग्रहास्तव आपण याचे पूर्ण हार्नेस वायरिंग चेंज करणार आहे. तुम्हाला याचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल. तर मित्रांनो, आपण त्या पल्सर गाडीचे हे वायरिंग आणलेलं आहे नवीन. तुम्हाला हे फिटिंग झाल्यानंतर ना सांगू आपण ते गाडीचं प्रॉब्लेम निघाला की नाही निघाला ते. अगोदर आपल्याकडे ही ज्युपिटर BS6 गाडी आलेली आहे सर्व्हिसिंगसाठी. तर त्याचं आपण सर्व्हिसिंग केलेलं आहे, फक्त आता वॉशिंग करायची बाकी आहे. तर ह्या पार्ट नंबरचा आपण हा स्विच आणलेला आहे. तर ह्या पहिल्या स्विचला गाडीचे लाईट बंद चालू करायचे बटन नव्हते, तर आपण याला हा रेग्युलरवाला स्विच टाकून दिलेला आहे. याने लाईट कंटिन्यू चालू राहणार नाही आणि लाईट बंद चालू होईल. या गाडीचे स्टार्टरचे ब्रशचे पण काम केलेलं आहे आणि बाकीचे किरकोळ क्लच केबल वगैरे आणि इंडिकेटरचे लागत नाही ते काम करून घेणार आहे आपण. त्याच्यानंतर ह्या ज्युपिटरचे आणि त्या पल्सरचे आणि एक यामारे झेडचे एक सर्व्हिसिंग करून घेणार आहे.